हे सर्व भरून मला असं वाटतंय डायरेक्ट गड जिंकून आलोय. रिटर्न पाणी नीट काढलेलं आहे की नाही बघण्यासाठी आलो तर इथं थोडंसं फुटून गेलं होतं. इथं पाईप निसटला होता आणि इथं पण पाईप निसटून गेला होता. कसा तरी लावलाय हा तुम्ही बघू शकता. इथं पूर्ण बांध धुतला गेलेला आहे. इथं आळं करलेलं होतं खूप मोठं. हे पण बुजलं गेलेलं आहे आळं, कारण की इथली सर्व माती त्याच्यामध्ये गेली आणि आळं फुटून गेलेलं आहे. झाड बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने झालंय चिक्कूचं. आणि इथं पण पाईप निसटला होता कारण की आज पाणी जोरात होतो आणि त्याच्यामुळेच आपलं एवढा भराव पण झाला. आणि माझ्याकडनं कॉक एकदम जोरात बंद केला गेला, त्याच्यामुळे पाईपलाईन मध्ये प्रेशर आला आणि त्याच्यामुळे ते सगळीकडे आपले पाईप निसटून गेले. आता मी घरी जातो, थोडा आराम करतो आणि रात्रीचं आपल्याला थोडंसं भरायचं होतं. रात्री भराव करून घेतो. आता चाललोय रात्री भरण्यासाठी. आता झोप काढून घेतोय आणि रात्री परत यायचंय. तर तुम्ही अजूनही बघू शकता की रात्रीचे 10:45 वाजलेले, 10:45 आणि अजून आपले पाणी चालूच आहे. कारण की मध्ये आपली लाईट गेलेली होती. आपलं 13वं पाणी भरणं चालूच आहे. आपले 15 पाणी भरण्याचं टार्गेट आहे. आता भरले गेलेले 13 पाणी भरण्यापासून तर 15 पाणी भरण्यापर्यंत मला तुमची 7वी आहे. तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच. जय श्रीराम.